Hi friends, lysogeny is the point that we are going to discuss in this lecture. It is one of the most important concept in the virology as well as in the microbiology. So we have to discuss and we have to study everything related to lysogeny in this lecture as well as in the upcoming lectures. Lysogeny, it is the concept, especially we are going to discuss the lysogeny of lambda phage. Now what is meant by lysogeny? We know that any or most of the phages, they shows two types of life cycles or two types of multiplication cycles, and these two types of cycles are lytic cycle and second lysogenic cycle. Lytic cycle means the phage enters the host cell, multiplies, produces new virus particles, and finally gets released out of the host by causing their lysis. So after infection, the phage which causes lysis of the host and produces new virus particles, that type of cycle is called as a lytic cycle. And the second concept, in which phage after infection, after entry, it do not cause the lysis of the host. It integrates its own genome into the host genome. म्हणजे लायसोजिनीमध्ये काय असतं की फाज काय करतो, स्वतःचा जिनोम होस्टच्या जिनोममध्ये इंटिग्रेट करतो. जेव्हा होस्ट डिवाइड होणार आहे त्याच सोबत व्हायरसचा जिनोम सुद्धा रिप्लिकेट होईल, डिवाइड होईल. दोन डॉटर सेल्स फॉर्म झाले की दोन डॉटर सेलमध्ये फाजचा जिनोम सुद्धा डायल्यूट होत जाणार आहे. म्हणजे जनरेशन टू जनरेशन फाजचा जिनोम हा त्या होस्ट बरोबर काय होणार आहे, ट्रान्समिट होणार आहे किंवा नेक्स्ट जनरेशनला ट्रान्सफर होणार आहे. पण याच्यामध्ये व्हायरसचा जो जिनोम आहे तो होस्टला कसल्याही प्रकारचं हार्म पोचवत नाही. म्हणजे लायसोजिनी ही अशी कंडिशन आहे की ज्यामध्ये फाज इंटिग्रेट्स its own genome into the host genome without causing harm to the host, and this concept is called as lysogeny. ओके, म्हणजे लायसोजिनी मध्ये होस्ट सेलचं लायसिस केलं जात नाही, फाज त्याचा जिनोम आहे तसा होस्ट मध्ये इंटिग्रेट करतो. आता जे मी सांगितले तेच आपण डेफिनेशन्स मध्ये बघूया. फर्स्ट डेफिनेशन स्टेट्स दॅट इट इज अ स्टेबल रिलेशनशिप बिटवीन फाज अँड इट्स होस्ट. नाउ व्हाय इट इज कॉल्ड स्टेबल? स्टेबल याच्यासाठी कारण बघा मी काय म्हटलं की फाज काय करतो, स्वतःचा जिनोम होस्टच्या जिनोममध्ये इंटिग्रेट करतो. त्या जिनोमचं फर्दर रिप्लिकेशन होतं कधी, जेव्हा होस्टच्या जिनोमचं रिप्लिकेशन होईल. पण तिथं नवीन व्हायरस पार्टिकल तयार होत नाही, फक्त जिनोम रिप्लिकेशन होईल. नंतर ते प्रत्येक जनरेशन टू जनरेशन तो जिनोम पुढे ट्रान्सफर होत जाईल. याच्यामध्ये होस्टला पण डॅमेज नाही आहे आणि फाजला सुद्धा कसल्या प्रकारचा हार्म नाही आहे. That's why it is a stable relationship between a phage and its host, because there is no loss, no harm to either of the partner. दोन्हीपैकी कुठल्याही पार्टनरला म्हणजे फाजला पण नाही आणि होस्टला पण नाही, कुठल्याही प्रकारचं डॅमेज नाही किंवा हार्म नाही आहे. दॅट्स वाय इट इज अ काइंड ऑफ स्टेबल रिलेशनशिप बिटवीन द फाज अँड इट्स होस्ट. Lysogeny can also be defined as a condition in which a temperate phage, टेम्परेट फाज म्हणजे लायसोजेनिक फाज, जो फाज लायसोजेनिक इंटरॅक्शन शो करतो त्याला टेम्परेट फाज असं म्हणतो आपण. ओके, लायटिक सायकल शो करणाऱ्या व्हायरसला आपण व्हायरुलंट फाज म्हणतो किंवा नॉन टेम्परेट फाज म्हणतो. तर लायसोजेनिक इंटरॅक्शन शो करणाऱ्या फाजला आपण टेम्परेट फाज असं कन्सिडर करतो. सो इट इज अ कंडिशन. लायसोजेनी म्हणजे काय, तर लायसोजेनी इट इज अ कंडिशन in which a temperate phage integrates its genome into the host genome and replicates along the host genome without destroying the host cell. म्हणजे ॲडसॉर्प्शन झालं, जिनोम आत इंटिग्रेट झाला, जिनोम आत इंटिग्रेट झाल्यानंतर तो जिनोम सेपरेट रेप्लिकेट होत नाही, त्याचा अर्ली एक्सप्रेशन लेट एक्सप्रेशन होऊन नवीन व्हायरस पार्टिकल तयार होत नाही. तर काय होतं याच्यामध्ये, तर अशी कंडिशन आहे की ज्यामध्ये व्हायरसचा किंवा फाजचा जो जिनोम आहे तो होस्टच्या जिनोममध्ये इंटिग्रेट करतो. होस्ट जेव्हा रिप्लिकेट होईल त्याचबरोबर फाजचा जिनोम सुद्धा रिप्लिकेट होतो आणि मग जनरेशन टू जनरेशन पुढं त्या बॅक्टेरियल सेलमध्ये काय होतं, ट्रान्सफर होत जातो. बट द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज नो डिस्ट्रक्शन टू द होस्ट सेल. होस्ट सेलला कोणत्याही प्रकारचं डॅमेज करत नाही, हार्म पोचवत नाही, आणि म्हणून याला आपण काय म्हणतो, स्टेबल रिलेशनशिप. So dear friends, lysogeny, it is a condition
अशी कंडिशन, लायसोजीन म्हणजे काय, तर अशी कंडिशन की ज्यामध्ये दोघंही एकमेकाला हार्म पोचवत नाही, फाज त्याचा जिनोम होस्टमध्ये इंटिग्रेट करत असतो. याला आपण काय म्हणतो, लायसोजिनी म्हणतो असतो. आता लायसोजिनीमध्ये दोन टर्म्स असतात. फर्स्ट टर्म दॅट इज प्रोफाज. प्रोफाज म्हणजे काय, तर लायसोजेनिक फाज ज्यानं आपला स्वतःचा जिनोम होस्टच्या जिनोममध्ये इंटिग्रेट केलेला. तर द फाज जिनोम विच इज इंटिग्रेटेड इन टू द होस्ट सेल, दॅट जिनोम इज कॉल्ड ॲज प्रोफाज. ओके, सो त्याची स्टँडर्ड डेफिनेशन अशी आहे, फाज जिनोम प्रेझेंट इन द लायसोजेनिक सेल. होस्ट सेलमध्ये त्याच्या जिनोममध्ये जो फाजचा जिनोम प्रेझेंट आहे आणि लायसोजेनिक कंडिशनमध्ये प्रेझेंट आहे, लायसिस होत नाही आहे, मल्टिप्लिकेशन होत नाही आहे, तर तो जो जिनोम आहे जो फाजच्या होस्टच्या जिनोममध्ये प्रेझेंट आहे, दॅट जिनोम इज कॉल्ड ॲज प्रोफाज. प्रिमिटिव्ह फाज म्हणतो आपण याला, कारण हा रिप्लिकेट होत नाही. सो प्रोफाज मीन्स द फाज जिनोम, हा फाजचा जिनोम आहे की जो लायसोजेनिक स्टेटमध्ये प्रेझेंट आहे, म्हणजेच होस्टच्या जिनोममध्ये इंटिग्रेट झालेला आहे. त्या जिनोमला आपण काय म्हणतो, प्रोफाज म्हणतो. प्रोफाज शिवाय अजून एक कन्सेप्ट आहे, तो म्हणजे लायसोजेनिक सेल. मग लायसोजेनिक सेल म्हणजे काय, तर सिंपल, ज्या सेलमध्ये प्रोफाज प्रेझेंट आहे ती सेल म्हणजे लायसोजेनिक सेल. म्हणजेच ज्या सेलच्या जिनोममध्ये फाजचा जिनोम प्रेझेंट आहे, दॅट सेल इज कॉल्ड ॲज लायसोजेनिक सेल. सो प्रोफाज कंटेनिंग बॅक्टेरियल सेल इज कॉल्ड ॲज लायसोजेनिक सेल. सो लायसोजेनिक सेल म्हणजे बॅक्टेरियल सेल आहे, होस्ट सेल आहे की ज्याच्या जिनोममध्ये फाजचा जिनोम प्रेझेंट आहे. आणि ज्या सेलमध्ये फाजचा जिनोम लायसोजेनिक स्टेटमध्ये प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणतो, प्रोफाज. हे दोन कन्सेप्ट आहेत, व्हेरी सिम्पल, व्हेरी इंटरेस्टिंग. प्रोफाज अँड लायसोजेनिक सेल. होस्ट सेलला म्हणायचं लायसोजेनिक सेल आणि फाजच्या जिनोमला म्हणायचं प्रोफाज. पण कधी, जेव्हा ते लायसोजेनिक कंडिशनमध्ये असतात तेव्हाच त्याला आपण या टर्म्स यूज करतो. अजून एक कन्सेप्ट आहे टेम्परेट फाज. मी मगाशी सांगितलं की टेम्परेट फाज म्हणजे लायसोजिनी शो करणारा फाज, ज्याला आपण काय म्हणतो, टेम्परेट फाज. मग याचे डेफिनेशन काय आहे, तर तीच डेफिनेशन आहे, द बॅक्टेरियोफाज. हे बघा, एक लक्षात घ्या, टेम्परेट फाज हा वर्ड फक्त बॅक्टेरियोफाजसाठीच यूज केला जातो. ॲनिमल व्हायरस, प्लांट व्हायरस यांच्यामध्ये लायसोजिनी कधीही शो केली जात नाही. ॲनिमल व्हायरस किंवा प्लांट व्हायरसमध्ये व्हायरस जर एंटर झाला तर तो नवीन व्हायरस पार्टिकल प्रोड्यूस करून बाहेर पडतो. मग तो लायसिस करेल नाही करेल तो भाग वेगळा, पण तिथं नवीन व्हायरस पार्टिकल प्रोड्यूस केले जातात, म्हणजे तिथं मल्टिप्लिकेशन होतं. बॅक्टेरियोफाजच्या बाबतीत काही बॅक्टेरियोफाजेस असतात की जे लायसोजिनी शो करतात, आणि लायसोजिनी शो करणाऱ्या व्हायरसला आपण काय म्हणतो, टेम्परेट फाज. सो बॅक्टेरियोफाज इज कॅपेबल ऑफ एस्टॅब्लिशिंग लायसोजेनिक रिलेशनशिप with their host cell are called as temperate phage. These temperate phages are also called as avirulent phages. Temperate phageलाच avirulent phage असं सुद्धा आपण कन्सिडर करतो. अवायरुलंट म्हणजे ते लायसिस करत नाहीत होस्टचं, म्हणून त्यांना आपण नॉन लायटिक किंवा टेम्परेट फाज किंवा त्यालाच आपण अवायरुलंट फाजेस असंही म्हणतो. Some examples of temperate phages like lambda phage, mu phage, p1 phage and phi-80. These are the temperate phages. हे सगळे temperate phages आहेत. त्यात हे जे पहिले चार आहेत, lambda, p1, mu and phi-80, these are the phages of host E. coli. म्हणजे हे सगळे E. coli मध्ये इन्फेक्शन करतात, E. coli मध्ये लायसोजिनी शो करतात. साल्मोनेला टायफिम्युरियम की जो माऊसमध्ये प्रेझेंट असतो, तर त्याच्यामध्ये सुद्धा टेम्परेट फाज ऑब्झर्व केला गेला आहे, अँड दॅट इज P22 फाज. सो इट इज अ टेम्परेट फाज ऑफ साल्मोनेला टायफिम्युरियम. बीटा फाज, इट इज अ टेम्परेट फाज ऑफ कॉर्निबॅक्टेरियम डिप्थेरी. S1 अँड S2, दीज आर द टेम्परेट फाजेस ऑफ स्टॅफिलोकोकस. अशा अनेक फाजेस आहेत. रिसेंटली अजून एक फाज आहे, त्या फाजचं नाव आहे B5 म्हणून, विच इज फाउंड टू शो लायसोजेनिक इंटरॅक्शन विथ प्रोपॅनिबॅक्टेरियम फ्लुएंडेंजेची. प्रोपॅनिबॅक्टेरियम फ्लुएंडेंजेची हा एक स्विस चीज प्रोडक्शनमध्ये यूज केला जाणारा बॅक्टेरिया. त्याच्यामध्ये सुद्धा एक नवीन B5 नावाचा फाज आयसोलेट केला गेला.
तर असे अनेक एक्झाम्पल आहेत. हे सगळे एक्झाम्पल्स कशाचे आहेत? तर दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ टेम्परेट फाजेस, लायसोजेनिक फाजेस. ओके. देन आता आपला जो पॉइंट ऑफ इंटरेस्ट आहे दॅट इज वी आर गोइंग टू डिस्कस द लायसोजिनी ऑफ लॅम्बडा फाज. लॅम्बडा फाज इट इज अ टेम्परेट फाज. लॅम्बडा हे ग्रीक लेटर आहे, त्याच्यानुसार या फाजला नाव दिलं गेलं. बऱ्याच व्हायरसला ग्रीक लेटरनुसार नाव दिले गेले. तर लॅम्बडा फाज, कारण त्याची मॉर्फॉलॉजी ही लॅम्बडा सारखी दिसते, ग्रीक लेटर लॅम्बडा, दॅट्स वाय इट इज कॉल्ड लॅम्बडा फाज. म्हणजे क्वाईट ही अशी दिसते बघा डायग्राम त्याची. आपण बघितलं तर इट हॅज अन इकोसाहेड्रल हेड, देन नॉन कॉन्ट्रॅक्टाईल टेल इज प्रेझेंट अँड सिंगल टेल फायबर इज प्रेझेंट, अशा प्रकारे असतं. सो आपण जर ते तसं बघितलं तर आपल्याला समजेल की क्वाईट असं दिसतं लॅम्बडा, जे ग्रीक लेटर लॅम्बडा आहे म्हणून त्याला ते लॅम्बडा फाज असं म्हटलं जातं. ओके. सो आपला जो आता इंटरेस्टिंग पॉईंट आहे तो म्हणजेच लॅम्बडा फाज आणि त्याची लायसोजेनिक सायकल. लॅम्बडा फाज इट इज द फर्स्ट डिस्कवर्ड प्रोफाज. पहिल्यांदा लायसोजेनिकचा जो कन्सेप्ट आपण स्टडी केला किंवा जो पहिला लायसोजेनिक फाज किंवा टेम्परेट फाज जो स्टडी केला गेला होता तो होता लॅम्बडा फाज. आणि लॅम्बडा फाजची लायसोजिनी आपण असं म्हणू शकतो की इट इज अन रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ऑल अदर लायसोजेनिक फाजेस. थोडेफार जीन्स व्हेरिएशन असू शकतं, बट लॅम्बडा फाजमध्ये लायसोजिनी हे आपण बऱ्याच वेळा स्टडी करतो कॉमनली. हू डिस्कवर्ड लॅम्बडा फाज? Esther Liederberg in the year 1950 discovered the lambda phage. This lambda phage, it belongs to the family Scyphoviridae. Scyphoviridae, Scypho म्हणजे tube like structure, so it has an tube like structure. Scyphoचा meaning आहे tube, आणि म्हणून त्याला आपण या फॅमिलीमध्ये कन्सिडर करतो. सो लॅम्बडा फाज बिलॉंग्स टू द फॅमिली Scyphoviridae. The most important thing that you have to keep it in mind is the host. Host of lambda phage is E. coli K12. Strain लक्षात ठेवा, strain आहे K12. T4 बॅक्टेरियाफाज साठी E. coli B असते, तर लॅम्बडा फाज साठी स्ट्रेन आहे K12. सो लॅम्बडा इट इज अन कोलिफाज. कोलिफाज आहे, E. coli मध्ये इन्फेक्शन कॉज करतो, बट E. coliच्या K12 स्ट्रेन स्पेसिफिक आहे तो. So the host of lambda phage is E. coli K12. Now let's discuss the morphology of lambda phage. So diagram मध्ये जसं तुम्हाला दिसतं की it has an icosahedral head and a non-contractile tail. T4 bacteriophage मध्ये contractile tail असते, कारण टेल ट्यूबच्या अराउंड काय असते तर एक कॉन्ट्रॅक्टाईल टेल शीथ प्रेझेंट असते T4 बॅक्टेरियोफाज मध्ये. इथं कॉन्ट्रॅक्टाईल टेल शीथ प्रेझेंट नाही आहे म्हणून टेल कशी आहे तर टेल ट्यूब इज नॉन कॉन्ट्रॅक्टाईल. सो इट हॅज अन इकोसाहेड्रल हेड which is linked to the non-contractile tail by a connector called as collar. So with the help of collar, head is linked to the tail. The tail tube is attached with the tail fiber. A single tail fiber is there. आणि या टेल फायबरचं फंक्शन काय आहे तर इट इज अन ॲडसॉर्प्शन साईट, अटॅचमेंट ऑर्गन म्हणून त्याचा यूज केला जातो. होस्ट सेल रिसेप्टर ज्या ठिकाणी सरफेसवर प्रेझेंट आहे त्या रिसेप्टरला बाइंड करणारा पार्ट व्हायरसचा लॅम्बडा फाजचा कुठला असतो तर तो असतो टेल फायबर. सो टेल फायबर इट ॲक्ट्स ॲज अन ॲडसॉर्प्शन साईट फॉर लॅम्बडा फाज. आता लॅम्बडा फाजच्या जिनोमध्ये याच्या स्ट्रक्चरमध्ये इथं जो टेल फायबर आहे टेल फायबरला अटॅच एक प्रोटीन आहे इथं, अँड दॅट प्रोटीन इज कॉल्ड ॲज that protein is referred as J protein. इथं बघा हा प्रोटीन आहे, त्या प्रोटीनला आपण काय म्हणतो J प्रोटीन. ॲडसॉर्प्शन मध्ये J प्रोटीनचा रोल असतो. सो टू द टेल फायबर a single protein is attached and that protein is called as J protein, and J protein plays important role in the adsorption process. So lambda it is the first discovered prophage discovered by Esther Liederberg, belongs to the family Scyphoviridae. Host, the most important thing is E. coli K12. It has an icosahedral head linked to the non-contractile tail by a collar. It has a single tail fiber, and tail fiber acts as an adsorption site or adsorption organ. Now the genome of lambda phage.
लॅम्बडा फाचा जिनोम आहे, त्याच्यामध्ये एक स्ट्रायकिंग फीचर आहे, एक हायलायटिंग फीचर आहे, आपण ते डिस्कस करणार आहोत. तर लॅम्बडाचा जिनोम कसा आहे, ओव्हरऑल इट इज अन डबल स्ट्रँडेड DNA विथ सिंगल स्ट्रँडेड प्रोजेक्शन्स ॲट इच 5' एंड. म्हणजे डबल स्ट्रँडेड DNA, पण त्या डबल स्ट्रँडेड DNA जो 5' एंड आहे तिथं कॉम्प्लिमेंटरी 3' एंड प्रेझेंट नाही आहे. म्हणजे 5' एंड जो सिक्वेन्स आहे तो सिंगल, म्हणजे एक सिंगल स्टँडर्ड प्रोजेक्शन आहे दोन्ही स्टँडला. आपण या डायग्राममध्ये बघूया, तुम्हाला समजेल ते. ओके, सो डबल स्टँडर्ड DNA विथ सिंगल स्टँडर्ड प्रोजेक्शन्स ॲट इच 5' एंड. द जिनोम इज अप्रॉक्सिमेटली 48,514 base pairs. So it contains approximately 48,514 base pairs with more than 40 genes. आपण हे जीन्स सगळे स्टडी करणार आहे, त्याचा जेनेटिक मॅप आपल्याला स्टडी करायचा आणि त्या जेनेटिक मॅपमध्ये आपण हे जीन्स डिस्कस करणार आहे. सो मोर दॅन 40 जीन्स आर प्रेझेंट इन द लॅम्बडा जिनोम. And the most important feature of lambda genome is the genes are present in the cluster. जसं आपण म्हणतो ओपेरॉन असतो, ओपेरॉनमध्ये क्लस्टरमध्ये जीन्स प्रेझेंट असतात, क्लस्टरमध्ये फंक्शन करत असतात. लॅम्बडाच्या जिनोममध्ये फंक्शननुसार जीन क्लस्टरमध्ये बघितलं जातात, क्लस्टरमध्ये ग्रुपमध्ये जीन्स असतात आणि ते एकत्रच काम करत असतात. जसं की देर आर 4 such clusters as head synthesis genes. So head synthesis genes are present together in the genome. जिनोममध्ये एकत्र सगळे हेड सिंथेसिसचे जीन्स असतात. हेड इकोसाहेड्रल हेड सिंथेसाइज करणारे जीन्स, त्यांना म्हणतो आपण हेड सिंथेसिस जीन्स. देन टेल सिंथेसिस जीन्स आर ऑल्सो प्रेझेंट इन अ क्लस्टर. सिमिलरली DNA रिप्लिकेशन करणारे सगळे जीन्स एका क्लस्टरमध्ये असतात, ज्यांना आपण DNA सिंथेसिस जीन्स म्हणतो. आणि त्याच्यानंतर रिकॉम्बिनेशन जीन्स, कारण रिकॉम्बिनेशन होतं. फास्ट जिनोम होस्टच्या जिनोममध्ये इंटिग्रेट करतो बाय रिकॉम्बिनेशन. ओके, क्रॉसिंग ओव्हर रिकॉम्बिनेशन होतं यांच्यामध्ये आणि त्यासाठी लागणारे सगळे जीन्स हे टुगेदर प्रेझेंट असतात इन अ क्लस्टर. सो इन अ लॅम्बडा जिनोम द जीन्स आर मोस्टली फाउंड टू बी प्रेझेंट इन अ क्लस्टर फॉर्म. हेड सिंथेसिस जीन्स, टेल सिंथेसिस जीन्स, DNA synthesis genes and recombination genes, these are present in a cluster. Now the genome of lambda, that is double stranded DNA, it may be linear or it may be circular. म्हणजे तो लिनियर पण असू शकतो डबल स्टँडर्ड DNA, किंवा डबल स्टँडर्ड DNA हा सर्क्युलर फॉर्म मध्ये सुद्धा असतो. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की लिनियर कधी असणार, सर्क्युलर कधी असणार. तर डायग्राम बघा. हे बघा, डायग्राम हा डबल स्टँडर्ड DNA आणि जसं मी सांगितलं की त्याच्या 5' एंडला हा सिंगल स्टँड आहे, याला कॉम्प्लिमेंटरी तर 3' एंड प्रेझेंट नाही आहे दुसऱ्या स्टँडवर. सिमिलरली दुसरा जो स्टँड आहे इथं सुद्धा 5' एंड हा सिंगल स्टँडर्ड आहे. सो इट हॅज 5' सिंगल स्टँडर्ड प्रोजेक्शन. आणि हे जे प्रोजेक्शन आहे किती बेसिसचं असतं, तर हे जे प्रोजेक्शन आहे, दिस प्रोजेक्शन इज अप्रॉक्सिमेटली 12 न्यूक्लियोटाइड्स. 12 न्यूक्लियोटाइडचा हा सिंगल स्टँडर्ड एंड इथं प्रेझेंट आहे. सिमिलरली याला कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स येत आहे बघा. सो इथं GGG, CGG, CGA, CCT सिक्वेन्स आहे आणि हा 12 न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स, याला कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स हा इथं प्रेझेंट आहे. यांना आपण म्हणतो कोहेझिव्ह एंड्स किंवा स्टिकी एंड्स, कारण हे दोन एंड्स एकमेकाला पेअर करू शकतात. ओके, कारण दोन्ही सिक्वेन्स, दोन एंडला सिक्वेन्स जो आहे तो एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी आहे. दॅट्स वाय दे कॅन पेअर, दे कॅन स्टिक टू इच अदर, म्हणून त्यांना कोहेझिव्ह एंड किंवा स्टिकी एंड म्हणतो. सो डबल स्टँडर्ड DNA पण 5' एंडला 12 न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स हा सिंगल स्टँडर्डच असतो, कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स तिथं प्रेझेंट नसतो. तर मी म्हटलं की हा जो जिनोम आहे हा लिनियर पण असतो, सर्क्युलर पण असतो. मग लिनियर कधी असतो, तर हे लक्षात ठेवा की त्याच्या हेडमध्ये, इकोसाहेड्रल हेडमध्ये, म्हणजे फाज अजून इन्फेक्शन नाही आहे, होस्टेलला इन्फेक्शन नाही आहे, फाज बाहेर आहे, अजून आउटसाईड आहे. तर त्यावेळी फाजच्या हेडमध्ये जिनोम हा नेहमी लिनियरच असतो. सो फाज हेड कंटेन्स लिनियर डबल स्टँडर्ड DNA. एकदा फाजने काय केला, त्याचा जिनोम होस्ट सेलमध्ये इंटिग्रेट केला किंवा पेनिट्रेट केला. पेनिट्रेट केल्यानंतर काय होतं बघा, हा सिक्वेन्स आणि हा सिक्वेन्स एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी पेअरिंग करतात आणि त्यामुळे काय होतं, लिनियर DNA बिकम सर्क्युलराइज्ड. So in the host cell after infection, linear DNA gets circularized. म्हणजे फाचे हेडमध्ये कसा होता, लिनियर होता,
होस्टमध्ये जिनोम सोडला की मग काय होतं, लिनियर डीएनए बिकम्स सर्क्युलराइज्ड. म्हणजे फाजमध्ये लिनियर, होस्टमध्ये सर्क्युलर. आणि मग ज्या ठिकाणी हे दोन एंड एकमेकाला पेअर करतात ती साईड म्हणजे हित आहे बघा ही. मग या साईडला काय म्हणतो आपण, दिस साईट इज कॉल्ड ॲज कॉस साईट. याला काय म्हणायचं, कॉस साईट. महत्वाचं आहे, कॉस्मिड तुम्ही जेव्हा वेक्टर स्टडी करता जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये, तर कॉस्मिडमध्ये जो कॉस साईट असते ती कॉस साईट अशी असते ज्या ठिकाणी हे कोहेजिव्ह एंड्स एकमेकाला पेअर करतात ती साईट म्हणजे कॉस साईट असते. आणि लॅम्बडा फाजमध्ये ही कॉस साईट प्रेझेंट असते. आणि मग हे जे एंड आहे ते एंड फायनली होस्ट लायगेज एन्झाइम यूज करून जॉईन केले जातात अँड दॅट फॉर्म्स अ कम्प्लीट सर्क्युलर डीएनए मॉलिक्यूल. So genome has 5' single stranded projections which gets linked together, that forms a circular double strand DNA in the host with the cos site present at the top. So this is a genome of lambda phage, double stranded DNA with single stranded projections at 5' end. त्याला आपण कोहेजिव्ह एंड किंवा स्टिकी एंड म्हणतो. त्यानंतर एक लक्षात ठेवा की जो फाज लायसोजिनी इंटरॅक्शन करतो तो फाज लायटिक सायकल सुद्धा दाखवू शकतो. म्हणजेच प्रत्येक टेम्परेट फाजकडे दोन चॉईस असतात. इट कॅन शो लायटिक सायकल ॲज वेल ॲज लायसोजिनिक सायकल. सो इट हॅज बोथ ऑप्शन्स. म्हणजे त्याच्याकडे ही पण चॉईस आहे की लायटिक सायकल पण तो शो करू शकतो, लायसोजिनी पण शो करणार. म्हणजेच जर जिनोम आला आणि जिनोम होस्टच्या जिनोममध्ये इंटिग्रेट झाला तर मग त्याचं रेप्लिकेशन होणार नाही. तो जिनोम आहे तसंच जनरेशन टू जनरेशन पुढे ट्रान्सफर होत राहील लायसोजिनी. पण तो जिनोम होस्टमध्ये इंटिग्रेट झालेलाच नाही, सायटोप्लाझममध्ये राहिला, रिप्लिकेशन झालं, ट्रान्सलेशन होऊन प्रोटीन्स तयार झाले, व्हायरस पार्टिकल्स तयार झाले, सेलचं लायसिस करतात, निघून जातात. म्हणजेच दे हॅव बोथ चॉईसेस, लायटिक ॲज वेल ॲज लायसोजिनिक सायकल. सिमिलरली लॅम्बडा फाज ऑल्सो हॅज 2 सायकल्स. मग तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की मग लायसिस आणि लायसोजिनी डिपेंड कशावर असतं. तर हे आपण डिस्कस करणार आहे. आपला जो नेक्स्ट पॉईंट, नेक्स्ट जो व्हिडिओ पण बनवतो त्याची तो म्हणजे काय की ज्यामध्ये आपण हे बघणार की लायसिस आणि लायसोजिन ही चॉईस कशावर डिपेंड असते. तर ही चॉईस त्याच्या जीन्सवर डिपेंड असते. लायसिससाठी काही जीन्स असतात, लायसोजिनीसाठी काही जीन्स असतात. मग दोन्हीपैकी कुठले जीन्स एक्सप्रेस होतं त्यावर डिपेंड असते की लायटिक आणि लायसोजिनी सायकल ऑपरेट केली जाणार. ओके, इमॅजिन करा की आपण काय केलं की लॅम्बडा फाज आणि त्याचा होस्ट इक्वल K12 मिक्स केला एका मीडियममध्ये. मिक्स केल्यानंतर आपल्याला असं दिसतं की ओनली 1 सेल इन टोटल 10⁴ सेल, म्हणजे एकूण ज्या बॅक्टेरियल सेल्स असतील समजा, तर 10⁴ पैकी फक्त एका सेलमध्ये लायटिक सायकल डेव्हलप केली जाते. दिस इज अ फ्रिक्वेन्सी ऑफ लायसोजिनी. म्हणजे 10,000 बॅक्टेरियल सेल, 10,000 बॅक्टेरियल फाज आपण एकत्र मिक्स केले आणि मिक्स केल्यानंतर त्यापैकी फक्त एकाच सेलमध्ये लायटिक सायकल आपल्याला बघायला मिळणार आहे. राहिलेले जे 9,999 सेल आहेत त्याच्यामध्ये लायसोजेनीच बघायला मिळते. याच्यावरून हे समजतं की द फर्स्ट चॉईस फॉर मेनी ऑफ द फाजेस इज ऑलवेज लायसोजिनी. म्हणजे त्याचा जीन ऑपरेट होताना लायसोजिनीचे जीन डॉमिनंट होतात आणि त्यामुळे काय होतं, ओनली 1 आउट ऑफ द 10⁴ सेल्स शोज लायटिक सायकल, रेस्ट ऑफ देम दे शोज लायसोजिनी. आणि याचमुळे काय असतं की जे प्लाक्स तयार करणारे हा फाज, लॅम्बडा फाज, ते प्लाक्स कसे असतात, टर्बिड असतात. आपण म्हणतो प्लाक्स एक क्लिअर असत नाही, पण लायसोजिनिक फाजचे प्लाक्स कसे असतात, टर्बिड असतात. कारण काय की ते त्या प्लाकमध्ये काही फाजेस हे लायसोजिनीमध्ये असतात त्यामुळे तिथल्या होस्ट लायसिस होणार नाही. काही लायटिक सायकल एस्टॅब्लिश करतात त्यामुळे काही लायसिस करतात. त्यामुळे पार्शियली क्लिअर, पार्शियली टर्बिड, म्हणजेच टर्बिड प्लाक्स दाखवतात. कारण त्यातले काही लायसोजिनिकमध्ये असणार, काही लायटिक सायकल शो करणार आहेत. त्यामुळं हे लक्षात ठेवा की लायसोजिनिक फाजेसचे जे प्लाक्स असतात ते मोस्टली टर्बिडच असतात. डायग्राम बघा तुम्हाला समजेल. इथं बघा आता या डायग्राममध्ये काय बघायचं आपल्याला, तर हा फाज आहे, त्यानं जिनोम आता इंटिग्रेट केला. इथं हा जिनोम, फाजचा जिनोम आला. आता या जिनोमकडे 2 ऑप्शन्स आहेत. एक तर तो लायटिक सायकल एस्टॅब्लिश करेल किंवा लायसोजिनी एस्टॅब्लिश करेल. सो इट हॅज 2 ऑप्शन्स, लायटिक ॲज वेल ॲज लायसोजिनी. तर बघा हा जिनोम आहे, रिप्लिकेट झाला, ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन झालं, प्रोटीन्स तयार झाले, बायोसिंथेसिस झालं,
असेंब्ली झाली आणि फायनली व्हायरस पार्टिकल रिलीज झाला. म्हणजेच व्हायरसचा जिनोम आला, व्हायरस पार्टिकल प्रोड्यूस केला, लायसिस केला आणि निघून गेला. म्हणजेच तो लायटिक सायकल शो करू शकतो. त्याच व्यतिरिक्त इथं बघा, हा जिनोम आला, हा जिनोम होस्टच्या जिनोममध्ये इंटिग्रेट झाला, होस्टच्या जिनोमचं रिप्लिकेशन झालं, त्याच वेळी फाजच्या जिनोमचं रिप्लिकेशन होणार. 2 डॉटर सेल्स फॉर्म झाले, दोन्ही डॉटर सेलमध्ये फाजचा जिनोम जाणार. म्हणजेच जनरेशन टू जनरेशन फाजचा जिनोम ट्रान्सफर होत जाईल. पण इथं होस्ट सेलचं लायसिस झालं नाही आहे, म्हणजेच लायसोजेनिक सायकल. सो फाजकडे दोन्ही ऑप्शन्स आहेत. इट कॅन शो लायटिक ॲज वेल ॲज लायसोजेनिक सायकल. क्लिअर? Then adsorption of lambda phage. Adsorption बघा, हा लॅम्बडा फाज आहे, लॅम्बडा हॅव्हिंग अँड टेल फायबर. आणि हे जे दिसतंय, दिस इज अन सेल मेम्ब्रेन, होस्ट सेल मेम्ब्रेन. सो दिस इज अन होस्ट सेल मेम्ब्रेन. तुम्हाला दिसते की हे सगळे फॉस्फोलिपिड आहेत बघा, फॉस्फोलिपिड बाय लेअर आहे. आणि या आता हां, इकोलाय म्हणजे सेल वॉल आपण म्हणूया याला. सो याला आपण सेल वॉल म्हणूया. दिस इज अँड सेल वॉल ऑफ इकोलाय. आणि हे फॉस्फोलिपिड बायलेअर आहे, कारण होस्ट इकोलाय ग्राम निगेटिव्ह आहे, ग्राम निगेटिव्हमध्ये फॉस्फोलिपिड पण असतं. आउटर मेम्ब्रेन आहे. तर याच्यामध्ये एक प्रोटीन आहे बघा, दिस प्रोटीन इज कॉल्ड ॲज माल्टोज ट्रान्सपोर्ट प्रोटीन. सो इथं जे प्रोटीन आहे, लॅम्बडाच्या टेल फायबरला अटॅच्ड जे प्रोटीन आहे, जे प्रोटीन ऑफ लॅम्बडा टेल फायबर अटॅचेस टू अ प्रोटीन in the wall and that protein is called as maltose transport protein. बघा ॲडसॉर्प्शन कसं होतं, लॅम्बडा फाजचा जो टेल फायबर आहे, टेल फायबर काय करतो, इट रेकग्नाइजेस द रिसेप्टर साइट. रिसेप्टर फॉर लॅम्बडा फाज इज द माल्टोज ट्रान्सपोर्ट प्रोटीन. हा एक कॅरियर प्रोटीन आहे, माल्टोज ट्रान्सपोर्ट प्रोटीन. दिस माल्टोज ट्रान्सपोर्ट प्रोटीन ऍक्ट्स एज अ रिसेप्टर साइट. आणि याला कोण बाइंड करतं, टेल फायबर with its J protein. So the receptor for lambda phage, important receptor for lambda phage is maltose transport protein. Okay, so maltose transport protein इथं आहे की जो रिसेप्टर साइड म्हणून ऍक्ट करतो. आणि हा जो maltose transport protein आहे, इट इज कोडेड बाय अ जीन अँड दॅट जीन इज कॉल्ड ॲज LAMB जीन. सो MTP माल्टोज ट्रान्सपोर्ट प्रोटीन इज कोडेड बाय LAMB जीन, म्हणून त्याला बऱ्याच वेळा LAMB प्रोटीन असं पण म्हणतात. त्यामुळे रिसेप्टर साइट LAMB प्रोटीन पण असू शकतं किंवा माल्टोज ट्रान्सपोर्ट प्रोटीन पण असू शकतं. मिनिंग त्याचा सेमच आहे की LAMB जीनचा प्रोडक्ट माल्टोज ट्रान्सपोर्ट प्रोटीन, की ज्याला जे प्रोटीन बाइंड करतो. एकदा ॲडसॉर्प्शन झालं की मग काय करतो, हा फाज त्याचा जिनोम होस्ट सेलमध्ये पेनिट्रेट करतो. पेनिट्रेट केल्यानंतर मग त्याच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत, लायसिस आणि लायसोजिन, दोन्ही पण तो ऑपरेट करू शकतो. सो ॲडसॉर्प्शन, आपण पेनिट्रेशन आणि बाकीच्या गोष्टी डिस्कस करणार नाही, आपण लायसोजिन डिस्कस करणार आहे. तर ॲडसॉर्प्शन आय होप की सगळ्यांना समजलं असेल. याच्यानंतर जिनोम पेनिट्रेट करतो तो बाय फॉर्मिंग होल्स इन द सेल वॉल अँड सेल मेम्ब्रेन. पण जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला डिस्कस करायची आहे ती म्हणजे द इंटिग्रेशन ऑफ जिनोम. लायसोजिनी म्हणजे आपण म्हणतो की फाज त्याचा जिनोम होस्टच्या जिनोममध्ये इंटिग्रेट करतो. क्लिअर? मग इंटिग्रेशन कसं होतं, रिकॉम्बिनेशन होतं, त्यांच्या क्रॉसिंग होतं. पण रॅन्डम होतं का इंटिग्रेशन? नाही. म्हणजे कुठलीही साईड कुठल्याही साईडमध्ये इंटिग्रेशन करते का? नाही. हे बघा, हा फाजचा जिनोम आहे. ओके, फाजचा जिनोम, याच्यामध्ये एक मिस्टेक झाली, सांगतो मिस्टेक काय झाली. दिस इज अ फाज जिनोम अँड दिस इज अ होस्ट जिनोम. आता फाजचा कुठला पार्ट होस्टच्या कुठल्या पार्टमध्ये इंटिग्रेट करणार हे रॅन्डम नसतं, हे स्पेसिफिक असं हे ठरलेलं असतं. ओके, हे बघा इथं डायग्राममध्ये दिसतं, हा फाजचा जो पार्ट आहे दिस विल इंटिग्रेट इनटू दिस पार्ट ऑफ होस्ट जिनोम. म्हणजे यांच्यामध्येच काय होणार आहे, क्रॉसिंग होणार आहे या स्पेसिफिक साईटमध्येच. मग फाजचा जो पार्ट होस्टच्या जिनोममध्ये इंटिग्रेट करणार आहे त्याला म्हणायचं AT लॅम्बडा P. इथं एक मिस्टेक झालेलं आहे, B टाईप केलं गेलं, सो इथं लॅम्बडा P आहे आणि इथं B असणार आहे. ओके, मिनिंग काय याचा बघा, अटॅचमेंट, जो पार्ट फाजचा इथं होस्टच्या पार्टला अटॅच करणार आहे ते अटॅचमेंट B, सो इथं P येणार आहे. म्हणजे फाजचा जो पार्ट अटॅचमेंट करणार आहे दॅट इज कॉल्ड ॲज अटॅचमेंट लॅम्बडा P. आणि बॅक्टेरियल सेलचा जो पार्ट अटॅच करणार आहे त्याला म्हणायचं अटॅचमेंट लॅम्बडा B. B फॉर बॅक्टेरिया, P फॉर फाज. ओके, मग हे जी अटॅचमेंट लॅम्बडा P आणि इथं अटॅचमेंट लॅम्बडा B, महत्त्वाचा प्रश्न आहे
की अटॅचमेंट लॅम्बडा बी कुठं प्रेझेंट असते, तर दोन जीन्समध्ये असते, बायोटीन आणि गॅलॅक्टोजोपेरॉन. बायोटीन ओपेरॉन आणि गॅलॅक्टोजोपेरॉनच्या मध्ये काय असतं, अटॅचमेंट लॅम्बडा बी प्रेझेंट असते. इथे क्वेश्चन तयार होतो. लॅम्बडा फाज जिनोम इंटिग्रेट्स इन बिटवीन टू ओपेरॉन्स, आणि ते ऑप्शन्स असतील तुम्हाला, तर हे लक्षात ठेवा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बायोटीन आणि गॅलॅक्टोज, बायोटीन सिंथिसिस ओपेरॉन किंवा बायोटीन सिंथिसिस जीन्स आणि गॅलॅक्टोज युटिलायझेशन जीन्स. बायोटीन सिंथिसिस जीन्स आणि गॅलॅक्टोज युटिलायझेशन जीन्स यांच्यामध्ये अटॅचमेंट साईट प्रेझेंट असते किंवा इंटिग्रेशन साईट प्रेझेंट असते. त्याला म्हणतो आपण अटॅचमेंट लॅम्बडा बी. तर बघा काय होतं, इथे एक एंड फॉर्म केला जाणार आहे बाय युझिंग एंडोन्यूक्लियस. इथे एक निक फॉर्म होतो, इथे एक निक फॉर्म होतो. दोन एंड फ्री झाले की मग याचा एक एंड इकडं, याचा एक एंड इकडं असं क्रॉस करतो, जसं या डायग्राममध्ये शो केलं. अँड फायनली वी विल हॅव अन सर्क्युलर DNA, आणि या सर्क्युलर DNA मध्ये हा एवढा फाजचा जिनोम प्रेझेंट आहे. ओके, तर अशा पद्धतीने काय होतं, फाज त्याचा जिनोम होस्टच्या जिनोममध्ये इंटिग्रेट करतो बाय क्रॉसिंग ओव्हर मेकॅनिझम. याच्यासाठी दोन जीन्स रिक्वायर्ड असतात, रेड अँड गॅम जीन्स, ज्याला रिकॉम्बिनेशन जीन्समध्ये आपण नंतर ते बघणार आहे. तर इथं एवढी लक्षात गोष्ट ठेवायची तुम्ही की बायोटीन आणि गॅलॅक्टोज जीन्सच्या मध्येच फाज स्वतःचा जिनोम काय करतो, इंटिग्रेट करत असतो. आपण जिनोममध्ये स्टडी केले की फाजच्या जिनोममध्ये मोर दॅन 40 जीन्स आहेत, आणि त्या प्रत्येक जीनचं काहीतरी रोल आहे लायटिक सायकलमध्ये आणि लायसोजिनीमध्ये. मग ते काय जीन्स आहेत ते आपण आता या पॉईंटमध्ये डिस्कस करणार. सो द पॉइंट इज जेनेटिक मॅप ऑफ लॅम्बडा फाज. जेनेटिक मॅप. जेनेटिक मॅप म्हणजे काय की लोकेशन विच डिटरमाइन्स लोकेशन ऑफ जीन्स. कुठला जीन कुठं प्रेझेंट आहे, कोणत्या जीन नंतर कोणता जीन आहे. जसं आपण लोकेशनमध्ये मॅपमध्ये लोकेशन बघत असतो, जेनेटिक मॅपमध्ये जीन्सचं लोकेशन बघतो आपण. जे तुम्हाला दिसते स्क्रीनवर, दिस इज अँड जेनेटिक मॅप ऑफ लॅम्बडा फाज. ओके, जसं मग मी सांगितलं होतं की मोस्ट ऑफ द जीन्स आर प्रेझेंट इन द क्लस्टर. तर बघा क्लस्टरमध्ये कुठले. सो जीन्स WBCDE, दीज आर द जीन्स विच आर इन्वॉल्ड इन द हेड सिंथेसिस. बघा हे सगळे हेड सिंथेसिससाठी असलेले जीन्स एकत्र आहेत क्लस्टरमध्ये, WBCDE. Then similarly some genes FZUVGHMLKIJ, these are the genes involved in the tail synthesis. त्या व्यतिरिक्त B2 जीनचं फंक्शन आहे डिलिशन ऑफ नॉन इसेन्शियल रिजन. लॅम्बडाचा जो जिनोम आहे रिप्लिकेशन झाल्यानंतर जे काही नॉन इसेन्शियल रिजन आहेत ते रिमूव्ह करण्याचं काम B2 करतो. आपण हे फंक्शन पण बघणार आहे नंतर डिटेलमध्ये. त्याच व्यतिरिक्त S&R जीन हे लायटिक सायकलमध्ये लायसिससाठी इन्व्हॉल्ड असलेले जीन्स आहेत. जे पर्पल कलरमध्ये तुम्हाला दिसतात जीन्स, ते सगळे लायटिक सायकलचे जीन्स आहेत. सो S&R, हेड सिंथिसिस, टेल सिंथिसिस, हे सगळे लायटिक सायकलमधले आहेत. सिमिलरली O&P जीन की जे DNA रिप्लिकेशनमध्ये इन्व्हॉल्ड असतात, आणि DNA रिप्लिकेशन लायसिसचा पार्ट येतो. त्यानंतर बघा आता रेड कलरमध्ये दाखवलेले C1, C2 अँड C3 हे लायसोजेनिक जीन्स आहेत, लायसोजेनीमध्ये इन्व्हॉल्ड असलेले जीन्स आहेत. हे लक्षात ठेवा, C1, C2, C3. आणि C1, C2, C3 लाच रिक्वायर्ड असलेले बाकीचे जीन्स लाईक XIS आणि INT जीन्स. आणि अटॅचमेंट पी बघितलं आपण, जो पार्ट लॅम्बडाचा होस्टच्या जिनोममध्ये इंटिग्रेट करतो त्याला आपण अटॅचमेंट लॅम्बडा पी म्हणतो. आणि XIS हे फाजच्या जिनोममध्ये, INT हा फाजचा जिनोम होस्टच्या जिनोममध्ये इंटिग्रेट करण्यासाठी लागणारा जीन आहे. सो रेड कलरमध्ये दिसणारे हे सगळे लायसोजिनीसाठी लागणारे जीन्स आहेत. त्याच व्यतिरिक्त क्रो, व्हेरी इम्पॉर्टंट जीन इन द लायटिक सायकल, क्रो जीन. आणि त्याला रिक्वायर्ड असलेले NQ हे जीन्स, NNQ, दिज आर द अँटी टर्मिनेटर्स. जे टर्मिनेशन म्हणजे ट्रान्सक्रिप्शन टर्मिनेट करणारे काही जीन्स असतात, T1, TL, TR, त्यांचं काम थांबवण्याचं काम कोण करतं, NNQ. हे अँटी टर्मिनेटर आहेत. आणि इथं अजून दोन जीन्स आहेत, रेड अँड गॅम जीन्स, हे सुद्धा रिकॉम्बिनेशनसाठी इन्व्हॉल्व असलेले जीन्स आहेत. सो डिअर फ्रेंड्स, दिस इज द जेनेटिक मॅप ऑफ लॅम्बडा फाज. याच्यामध्ये जीन्स त्याच्या फंक्शननुसार मोस्टली आपल्याला क्लस्टरमध्ये बघायला मिळतं. हेड सिंथेसिस, टेल सिंथेसिस, हे रेड अँड गॅम हे रिकॉम्बिनेशनमध्ये असलेले जीन्स आहेत. रेड कलर दिसणारे हे मेजर C1, C2, C3 हे लायसोजिनीसाठी, याला रिप्रेसर म्हणतो आपण. XIS, INT, अटॅचमेंट पी हे सगळे कशासाठी इन्व्हॉल्ड आहेत, तर
these are involved in the lysogenic interaction. बाकी सगळे जीन्स आपण लायटिक सायकलमध्ये डिस्कस करतो. सो हे जे दिस इज अ जेनेटिक मॅप. प्रत्येक जीन त्याचं प्रत्येक जीनचं फंक्शन, त्याच व्यतिरिक्त लायसिस आणि लायसोजिनी ही चॉईस कशावर डिपेंड असते, दॅट वी विल डिस्कस इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.